हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू। आजचं लेक्चर आहे आपलं डे 6 मध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहत आहे MCQs इन फास्टलाईन बॅच। तर लास्ट टाइम आपण 190 पर्यंत क्वेश्चन्स पाहिले होते, त्याच्या पुढचे क्वेश्चन्स आपल्याला पाहायचे आहे आता। तर पहिला क्वेश्चन आहे आपल्या समोर, व्हॉट इज द कॉज फॉर हेवी स्पार्किंग इन ब्रशेस ऑफ DC मोटर, की DC जनरेटर। तर DC जनरेटरमध्ये जे हेवी स्पार्किंग आहे ब्रशेसवर होते ती त्याचं कारण काय हे आपल्याला विचारलेलं आहे। तर शॉर्ट सर्किट इन फील्ड वाइंडिंग, शॉर्ट सर्किट इन आर्मेचर वाइंडिंग, MNA आणि GNA पोझिशन चेंज अँड टू मच स्प्रिंग टेन्शन टू इन द ब्रश। तर याचा सिंपल आन्सर आहे आपल्याला माहीत आहे ऑप्शन नंबर सी, MNA आणि GNA ची पोझिशन जर चेंज झाली, कारण की आपण जे ब्रशेस बसवतो ते MNA वर, म्हणजे GNA आणि MNA जेव्हा एकावर एक असतो, जेव्हा आर्मेचर रिएक्शन होत नाही तेव्हा बसवतो, म्हणजे ब्रशेस हे राहून जातात GNA वर आणि MNA सरकतो पुढे। तर याच्यामध्ये डिफरन्स येऊन जातो, GNA आणि MNA मध्ये फरक येतो आणि त्याच्यामुळे मग कॉम्युटेटरवर स्पार्किंग होते। देन पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इफेक्ट इन DC शंट मोटर इफ इट्स सप्लाय टर्मिनल आर इंटरचेंज। म्हणजे जर आपण DC शंट मोटरचे सप्लाय टर्मिनल चेंज केले तर काय परिणाम होईल, काय त्याचा इफेक्ट होईल। पहिलं ऑप्शन म्हणते आहे की रन्स इन स्लो स्पीड, मोटर ही स्लो स्पीडने फिरेल, रन्स इन हाय स्पीड, रन्स इन सेम डायरेक्शन आणि रन्स इन रिव्हर्स डायरेक्शन। तर पहा, तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे थेरी बॅचमध्ये, पण तरी एकदा कन्सेप्ट आठवून देतो तुम्हाला की जेव्हा आपण DC शंट मोटरचे किंवा सिरीज मोटरचे सप्लायचे टर्मिनल्स बदलवतो तेव्हा त्याच्या डायरेक्शनमध्ये स्पीडमध्ये कोणताही बदल होत नाही। लक्षात आलं? का बरं बदल होत नाही? समजा जेव्हा आपण सप्लायची पोलॅरिटी चेंज करतो, जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा डायरेक्शन का चेंज होत नाही? तर कारण की एकाच वेळेस आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग दोघांचीही डायरेक्शन चेंज होते, मग ती शंट मोटर असो की सिरीज मोटर असो, बरोबर। आपल्याला जर डायरेक्शन चेंज करायची असेल तर दोन फील्ड वाइंडिंगपैकी कोणत्याही एका फील्ड वाइंडिंगच्या वायर्सची काय करावं लागेल? अदलाबदल। आपण सप्लायचे टर्मिनल्स बदलवल्यानं मोटरची डायरेक्शन चेंज होत नाही, DC सिरीज मोटर आणि शंट मोटर। पण एक अजून पॉईंट सांगतो तुम्हाला, एक जे टॉयजमधल्या मोटर्स असतात, तुम्ही पाहिलं असेल खेळण्यांमधल्या, ज्याच्या सप्लायची पोलॅरिटी जर तुम्ही चेंज केली तर त्याची फिरण्याची डायरेक्शन चेंज होते छोट्या छोट्या मोटरच्या बाबतीत। तर त्या मोटर्स मित्रांनो परमनंट मॅग्नेट मोटर्स असतात। परमनंट मॅग्नेट मोटर म्हणजे त्याच्यामध्ये फील्ड वाइंडिंगचा तर रोलच नाही आहे, फील्ड पोल आहे सरळ सरळ परमनंट मॅग्नेट। मग राहिलं काय? फक्त आर्मेचर, छोटासा आर्मेचर असतो। आता त्या आर्मेचरला तुम्ही सप्लाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह द्याल फॉरवर्डला, म्हणजे त्याचा सप्लायची डायरेक्शन जर चेंज कराल तर आर्मेचरच्या वाइंडिंगची डायरेक्शन चेंज होऊन राहिली, म्हणून त्याच्यामुळे त्या मोटरची डायरेक्शन चेंज होते जर तिथे आपण सप्लायची पोलॅरिटी चेंज केली तर। कोणत्या मोटरसाठी? परमनंट मॅग्नेट मोटरसाठी। पण इथे ज्याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग आहे, सेपरेटली एक्साइटेड आहे, म्हणजे फील्ड वाइंडिंग आहे आणि आर्मेचरी वाइंडिंग आहे, अशा मोटरच्या बाबतीत जर आपण सप्लायचे वायर्स बदलवले तर काही फरक पडत नाही, मोटर जी आहे ती सेम डायरेक्शननं आणि सेम स्पीडनं फिरते, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वायर्स चेंज केल्याने स्पीडमध्ये कोणताच बदल होत नसते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ DC कंपाऊंड मोटर इज चेंज। म्हणजे DC कंपाऊंड मोटरची फिरण्याची डायरेक्शन, रोटेशन जी आहे ती कशी चेंज केली जाते? बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ आर्मेचर करंट। तर बरोबर असू शकते, कारण आपल्याला माहीत आहे कंपाऊंड मोटरची जे डायरेक्शन आहे ते आपल्याला चेंज करायची जर असेल तर एक तर आर्मेचर वाइंडिंग किंवा मग दोन्हीही फील्ड वाइंडिंगचे वायर एकाच वेळेस आपल्याला काय करावं लागेल? चेंज। एक तर आर्मेचर वाइंडिंगचे चेंज करा किंवा दोन्हीही फील्ड वाइंडिंगचे एकाच वेळेस वायर चेंज करा, तरच कंपाऊंड मोटरची फिरण्याची डायरेक्शन चेंज होईल। आणि त्यातही सोपं काय आहे? तर सोपं हेच आहे, आर्मेचर वाइंडिंगचे वायर्स चेंज करणे, कारण की दोन फील्ड वाइंडिंगचे वायर चेंज केल्यापेक्षा एका वाइंडिंगचे वायर चेंज करणं सोपं जाईल आपल्याला आर्मेचर वाइंडिंगचे। तर हे ऑप्शन तर बरोबर आहे, पण अजून पाहू आपल्याला कोणतं ऑप्शन बरोबर भेटते का। बाय इंटरचेंजिंग द सप्लाय टर्मिनल्स चुकीचं आहे हे ऑप्शन्स। देन C नंबरला जाऊ, बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ बोथ फील्ड अँड आर्मेचर करंट। पहा इथं काय म्हटलेलं आहे, बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ बोथ फील्ड अँड आर्मेचर करंट, तर चुकीचं आहे। दोघांची डायरेक्शन चेंज केल्यानं काहीच होणार नाही, सेमच डायरेक्शन राहणार। आणि D नंबर म्हणते आहे, बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ सिरीज फील्ड करंट। सिरीज फील्डची डायरेक्शन चेंज करून सुद्धा काहीच होणार नाही, आपल्याला सिरीज फील्ड आणि शंट फील्ड दोघांचीही डायरेक्शन एकाच वेळेस चेंज करावं लागेल किंवा मग आर्मेचर वाइंडिंगची। तर जे दिलेले ऑप्शन्स आहे त्यापैकी सगळ्यात योग्य ऑप्शन आहे ऑप्शन नंबर A, बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ आर्मेचर करंट। ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पहा काय म्हणतो आहे 194, अ सर्किट ब्रेकर नॉर्मली ऑपरेट। सर्किट ब्रेकर केव्हा ऑपरेट होते? तुम्हाला माहीत आहे सर्किट ब्रेकरची प्रॉपर्टी काय आहे की जेव्हा फॉल्ट होतो तेव्हा तो ऑटोमॅटिकली ट्रिप होतो।
आणि जेव्हा फॉल्ट होत नाही तेव्हा आपण त्याला मॅन्युअलीसुद्धा ऑन ऑफ करू शकतो. हे सर्किट ब्रेकरची प्रॉपर्टी आहे. व्हेन द पॉवर इज टू बी सप्लाइड, पॉवर सप्लाय दिल्याच्यानंतर तो ऑपरेट होतो, चुकीचा आहे. तसा व्हेन द लाईन इज टू बी टेस्टेड, हे चुकीचं आहे. व्हेन द स्विच इज व्हेन द स्विच इज टू बी पुट ऑन, म्हणजे स्विच जो आहे तो आपण ऑन केला तर तो ऑपरेट होतो. इथं फक्त ऑपरेट म्हटलेलं आहे. आणि व्हेन एव्हर फॉल्ट ऑकर इन द लाईन. पहा, हे जे 3 ऑप्शन्स वाचले याच्यावर जर तुम्ही प्रत्येक ऑप्शन्सवर एकेका विचार करत आले असेल तर तुमचा तेवढा वेळ गेला. पहिले सरळी 4ही ऑप्शन्स वाचून घ्यायचे आणि 4 ऑप्शन्स वाचल्यानंतर जर तुम्हाला कळत असेल की नाही हेच मोस्ट ऑफ द बरोबर आहे तर मग बाकी ऑप्शन्सवर तुम्हाला विचार करायची गरज नाही आहे जास्त. तर तसंच इथं कळते आपल्याला की डी नंबरच्या ऑप्शनमध्ये की व्हेन एव्हर फॉल्ट ऑकर इन द लाईन, सर्किट ब्रेकर काय होईल, ऑपरेट होऊन जाणार. पुढचा क्वेश्चन आहे 195. मेन पर्पज ऑफ ऑइल इन OCB इज टू बी. OCB ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये ऑइल यूज करण्याचं मुख्य कारण काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर प्रोव्हाइड इन्सुलेशन देणे. दुसरं प्रोव्हाइड कूलिंग ऑफ द कॉन्टॅक्ट, म्हणजे कॉन्टॅक्टला कूलिंग करणे. क्विंचिंग आर्क अँड नन ऑफ द अबव. सिम्पल क्वेश्चन आहे मित्रांनो. पहा, इथे तुम्हाला या बॅचमध्ये सगळ्या स्टेपचे क्वेश्चन्स पाहायला भेटतात. बेसिक, मीडियम, हाय लेवल सगळे. ठीक आहे. तर आपल्याला हे सुद्धा माहीत असले पाहिजे कारण की या बॅचचा हेतू हाच आहे की जर कोण थेरीचा क्लास जरी नसेल केला आणि तरी त्याला तयारी करायची आहे एक्झामसाठी तर त्याचीसुद्धा तयारी झाली पाहिजे. त्यालासुद्धा एकदम जे बेसिक लेवलचे, मीडियम लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा कळले पाहिजे आणि समोर आपला अभ्यास वाढला पाहिजे. तर इथे आन्सर आहे क्विंचिंग आर्क. ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये ऑइल वापरण्याचं कारण मेन आहे की आर्कला क्विंच करणे, म्हणजे आर्कला विझवण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रिफर्ड टाइप ऑफ सर्किट ब्रेकर टू बी इन्स्टॉल इन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC सिस्टीम. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सिस्टीम म्हणजे कोणती आहे, 33 kVच्या वर. लो व्होल्टेज म्हणजे 240, 250च्या खाली, 250 ते 650 पर्यंत मीडियम, 650 ते 33 kV पर्यंत हाय व्होल्टेज आणि त्याच्यावरतं 33 ते मग 132 kV पर्यंत हा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आणि त्याच्यानंतर मग सुपर एक्स्ट्रा किंवा मग अल्ट्रा. तर इथे जे आहे, जे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन आहे तिथे कोणता सर्किट ब्रेकर यूज करतात. तिथे आपण बल्क ऑइल सर्किट ब्रेकर पण यूज करू शकतो, एअर ब्लास्ट पण यूज करू शकतो, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर पण यूज करू शकतो आणि सल्फर हेक्साफ्लोराइड पण यूज करू शकतो. ऑल ऑफ द अबव. पण अशा केसमध्ये आता इथे आपल्याला द्यावं लागेल प्रायोरिटी. व्हॉट इज द प्रिफर्ड. प्रिफर काय केला जातो, तर प्रिफर केला जातो इथं बेस्ट आहे सल्फर हेक्साफ्लोराइड. पण तसं जर पाहिलं आपण प्रॅक्टिकली तर तिथे एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरसुद्धा लावला जातो VCB. पण इथे आयोगाने याचा आन्सर डी दिलेला आहे कारण की तो बेस्ट होईल एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईनसाठी, म्हणून त्या कारणाने. देन पुढे आहे 197 नंबरचा क्वेश्चन. इन ॲन इन्स्टॉलेशन लिकेज करंट ऑफ अ स्मॉलर मॅग्निट्यूड युजेस. इन ॲन इन्स्टॉलेशनमध्ये लिकेज करंट जो आहे, लिकेज करंट ऑफ स्मॉलर मॅग्निट्यूड म्हणजे लिकेज करंटची किंमत ही कमी आहे तर त्याच्यामुळे युजेस. तर काय होते सहसा, तर फ्रिक्वेंट ट्रिपिंग ऑफ ELCBमध्ये फ्रिक्वेंट ट्रिपिंग होते. तर पहा, लिकेज करंटमुळे ELCBमध्ये ट्रिपिंग येऊ शकते, पण जर त्याची मॅग्निट्यूड किंमत जी आहे ती जास्त असेल थोडी, एकदम जर स्मॉलर मॅग्निट्यूड असेल तर ट्रिपिंग येणार नाही ELCBमध्ये आणि हाच प्रॉब्लेम मग RCCBमध्ये दूर केला गेला आहे. इलेक्ट्रिक शॉक, फायर हझार्ड आणि एक्सेसिव्ह बिलिंग ऑफ एनर्जी. तसं जर पाहिलं तर हे सुद्धा उत्तर होऊ शकते जर हे ऑप्शन नसतं तर, डी नंबरचं एक्सेसिव्ह बिलिंग ऑफ एनर्जी. पण आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला हे 2 ऑप्शन तर हेच नाही आहे, इलेक्ट्रिक शॉक आणि फायर हझार्ड पॉसिबलच नाही आहे. 2 पैकी आपल्याला एक आन्सर मार्क करायचा आहे. त्याच्यातला राईट आन्सर आहे एक्सेसिव्ह बिलिंग ऑफ एनर्जी. तर ते का जास्त बरोबर आहे त्याचं कारण पहा. कारण की जेव्हा लिकेज करंटचं प्रमाण जास्त असेल तर तेव्हा ओव्हरऑल करंट जो आहे तो वाढलेला असेल. ओव्हरऑल करंट वाढलेला असेल तर KWHमध्ये वाढ होईल, म्हणजे एनर्जीमध्ये वाढ होईल, एनर्जी कन्झम्पशनमध्ये वाढ झाली म्हणजे बिलमध्ये वाढ झाली. त्याच्यामुळे हे एक कारण आहे त्याचं की डी नंबर ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच डिव्हाइस कॅन बी यूज ॲज अ स्विच अँड ॲज वेल ॲज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. म्हणजे कोणता डिव्हाइस आहे ज्याचा उपयोग स्विच म्हणून पण केला जातो आणि प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणून सुद्धा केला जातो. तर ट्रिपल पोल आयरन क्लॅम्प स्विच. पहा, ट्रिपल पोल म्हणजे जो आयरन क्लॅम्प स्विच असतो त्याच्यामध्ये आता तुम्ही त्याला ऑन ऑफसाठी पण वापरू शकता
मेन स्विच म्हणून आणि त्याच्यानंतर फ्यूज आहे तर तो एक प्रोटेक्टिव्ह आहे, पण आपण तो आयरन क्लाइंट ॲज अ मेन स्विच वापरतो. जसं इथे त्यांनी फक्त स्विच म्हटलेलं आहे, मेन स्विच नाही म्हटलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं असेल की MCBला आता ज्या मॉड्युलर सिस्टीम आहे तर त्या मॉड्युलर सिस्टीममध्ये MCB ही स्विचच्या साईजची सुद्धा यायला लागलेली आहे आणि खूप सारे लोक जसं AC असेल तर ACसाठी त्याच MCBचा वापर करतात, कारण की तीच एक प्रोटेक्टिव्ह सर्किट म्हणून पण काम करते, डिव्हाइस म्हणून पण काम करते आणि ऑन ऑफसाठी सुद्धा MCBचा वापर तिथे केला जातो. जर स्टार्टर पाहिलं तर स्टार्टरमध्ये सुद्धा काही स्टार्टरमध्ये तुम्हाला असं दिसेल की डायरेक्ट MCB चालू बंद पण त्यानेच केले जाते आणि प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसचं सुद्धा ते काम करते. तर इंटरमिडिएट स्विच हे नाही आहे, हे सुद्धा ए नाही आहे. मिनिचर सर्किट ब्रेकर आन्सर सी बरोबर आहे आणि अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ELCB हे सुद्धा आन्सर चुकीचा आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. पुढे म्हटलेलं आहे द रॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर्स इज जनरली एक्सप्रेस इन. सर्किट ब्रेकरची जे रॅप्चरिंग कॅपॅसिटी असते ती कशामध्ये दर्शवलेली असते. रॅप्चरिंग कॅपॅसिटी म्हणजे त्या जेव्हा शॉर्ट सर्किट होते तेव्हा शॉर्ट सर्किट करंट जेव्हा सर्किट ब्रेकरमधून वाहतो तेव्हा त्याची एक शॉर्ट सर्किट MVA कॅल्क्युलेट केली जाते, शॉर्ट सर्किट पॉवर कॅल्क्युलेट केली जाते MVAमध्ये. ओके, आणि तेच आता बोलताना मी सांगतो तुम्हाला की MVAमध्ये ती कॅल्क्युलेट केली जाते. तर तेच आपल्याला विचारलेलं आहे की जे त्याची रॅप्चरिंग कॅपॅसिटी आहे ती कशामध्ये दर्शवलेली असते. तर त्याचा आन्सर आहे MVA, मेगा व्होल्ट एम्पियर. देन पुढचा क्वेश्चन आहे मॉइश्चर्स कंटेन इन सॉईल, रिकामी जागा द अर्थ सॉईल रेजिस्टन्स. मॉइश्चर्स कंटेन इन सॉईल, जर सॉईलमध्ये जमिनीमध्ये मॉइश्चर कंटेन असेल तर अर्थ रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. तर रिकामी जागा आपल्याला भरायची आहे, इन्क्रीजेस द अर्थ सॉईल रेजिस्टन्स. अर्थ सॉईल रेजिस्टन्स म्हणजे जमिनीचा जो अर्थ रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये वाढ होते, त्याच्यामध्ये घट होते, डज नॉट अफेक्ट चेंज होत नाही आणि नन ऑफ द अबव. तर पहा, जर मॉइश्चर्स कंटेन जर असेल इन द सॉईल तर त्याच्यामुळे जो अर्थ रेजिस्टन्स किंवा अर्थ सॉईल रेजिस्टन्स हा कमी होतो, म्हणून इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. म्हणूनच तर आपण अर्थिंग करताना त्याच्या आजूबाजूला चारकोल आणि सॉल्ट टाकतो की जेणेकरून आजूबाजूला मॉइश्चर्स राहिलं पाहिजे, आणि जर मॉइश्चर्स कंटेन असतील आजूबाजूला तर अर्थ रेजिस्टन्स हा कमी होतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हाय डज द अर्थ कंडक्टर प्रोव्हाइड अ पाथ टू ग्राउंड. व्हाय डज द अर्थ कंडक्टर प्रोव्हाइड अ पाथ टू ग्राउंड म्हणजे व्हाय डज अर्थ कंडक्टर प्रोव्हाइड अ पाथ टू ग्राउंड म्हणजे अर्थ कंडक्टर जो आहे तो पाथ प्रोव्हाइड करतो ग्राउंडसोबत. पण त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला की लिकेज करंटपासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी. तर फॉर ओव्हर करंट पॉसिबलच नाही आहे, फॉर हाय व्होल्टेज तेही चुकीचं आहे, फॉर लिकेज करंट जे बरोबर आहे, आणि फॉर लो व्होल्टेज. तर राईट आन्सर आहे याचं, हे सी पाहिजे होतं ऑप्शन इथं. तर ऑप्शन नंबर सी फॉर लिकेज करंट. ठीक आहे, जर एखाद्या बॉडीमध्ये लिकेज करंट असेल आणि तो पाथ जर आपण अर्थ वायरमार्फत ग्राउंडपर्यंत कंप्लीट केला असेल तर तो लिकेज करंट जमिनीमध्ये निघून जातो, अर्थ होतो आणि ह्युमन सेफ्टी राहते. देन पुढे आहे 202 नंबरचा क्वेश्चन द रेजिस्टन्स ऑफ अर्थ इज. अर्थचा रेजिस्टन्स किती असला पाहिजे पहा. अर्थ रेजिस्टन्स हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो, सबस्टेशनची कंडिशन वेगळी आहे, घराची कंडिशन वेगळी आहे, पण अर्थ रेजिस्टन्स शुड बी मिनिमम. आता मी त्याच्या जास्त डीपमध्ये न जाता इथेच ऑप्शनला वाचतो आणि सांगतो उत्तर पहा. 1 मेगा ओहम, 20 मेगा ओहम, इन्फानाईट आणि अबाउट झिरो. तर इथं झिरो नाही म्हटलं, अबाउट झिरो म्हणजे झिरोच्या जवळपास. तर राईट आन्सर आहे बी, की जो अर्थ रेजिस्टन्स आहे तो कमीत कमी असला पाहिजे. आयडियली तर झिरोच असला पाहिजे, पण त्या झिरो नसेल भेटत तर त्याला मिनिमम असला पाहिजे, म्हणजे झिरोच्या जवळ असला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ॲन अर्थ पॉईंट चारकोल अँड सॉल्ट आर यूज. अर्थमध्ये चारकोल आणि सॉल्ट हे कशासाठी यूज केले जातात. आत्ताच आपण थोड्या वेळात मागच्या 2 क्वेश्चन आधी आपण डिस्कस केलेलं आहे. मी सांगितलं आहे की चारकोल आणि सॉल्ट हे कशासाठी ॲड करतो आपण, मॉइश्चर्स कंटेंट वाढवण्यासाठी, म्हणजे अर्थ रेजिस्टन्स कमी करण्यासाठी. टू प्रोटेक्ट द प्लेट अगेन द रस्ट म्हणजे जंग जळण्यापासून वाचवण्यासाठी, तर हे चुकीचं आहे. टू ॲब्झॉर्ब द मॉइश्चर्स ऑफ द सराउंडिंग सॉईल हे बरोबर आहे. टू इन्क्रीज द मॉइश्चर्स ऑफ द सराउंडिंग सॉईल, ॲब्झॉर्ब द मॉइश्चर्स. तर पहा ॲब्झॉर्ब द मॉइश्चर्स त्याच्यापेक्षा हे आन्सर जास्त बरोबर आहे. टू इन्क्रीज द मॉइश्चर्स ऑफ द सराउंडिंग सॉईल. आणि देन पुढे म्हटलेलं आहे डी होल्ड द प्लेट फर्मली इन द सॉईल, प्लेटला होल्ड करून ठेवणे, हे चुकलं. आता या बी आणि सीमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकते जर क्वेश्चन्स हा पेपरमध्ये आला तर. मराठीमध्ये पहा काय म्हणते, आजूबाजूच्या जमिनीतील ओलावा शोषून घेण्यासाठी आपण सॉल्ट आणि चारकोल टाकतो. आजूबाजूच्या जमिनीतील ओलावा शोषून घेण्यासाठी, आणि इथं म्हटलेलं आहे आजूबाजूच्या जमिनीची आर्द्रता वाढवण्यासाठी. तर हे त्याचं राईट आन्सर आहे, आजूबाजूची आर्द्रता वाढवण्यासाठी, कारण की ते वॉटरला होल्ड करून ठेवते चारकोल आणि
मीठ आणि त्याच्यामुळे जे आहे आजूबाजूच्या अर्थची आर्द्रता वाढवते आणि त्याने अर्थ रेजिस्टन्स हा कमी होतो. तर याच्यापेक्षा जास्त बरोबर आन्सर आहे ऑप्शन सी. आयोगाने सुद्धा सीच दिलेला आहे. देन पुढे 204 नंबरचा क्वेश्चन. द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग अ सिस्टीम अर्थिंग इज टू प्रोटेक्ट द इक्विपमेंट फ्रॉम. पहा, सिस्टीम अर्थिंग 3 टाईपचे अर्थिंग असते. सिस्टीम अर्थिंग, इक्विपमेंट्स अर्थिंग आणि स्पेशल रिक्वायरमेंट अर्थिंग. सिस्टीम अर्थिंग मला वाटते मी मागच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला की सिस्टीम अर्थिंग जे आहे ते सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगकडे स्टार कनेक्शन्स करून जो आपण न्यूट्रल बाहेर काढतो त्याला म्हटलं जाते सिस्टीम अर्थिंग. म्हणजे तोच न्यूट्रल मग आपण प्रत्येक पोलवर अर्थ करत जातो. तर हे कशासाठी, तर एक तर आपल्याला सिंगल फेज सप्लाय प्रोव्हाइड करता आला पाहिजे त्याच्यासाठी, आणि दुसरी काय कारण आहे त्याचं तर इथं दिलेलं त्यांनी की इन्सुलेशन विकनेस नाही आहे, लाइटनिंग स्ट्रोक तेही नाही आहे, व्होल्टेज फ्लक्च्युएशन आणि फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन. जर हे पाहिले तर 4 ऑप्शनपैकी जर तुम्हाला नाही समजलं इथं बरोबर आन्सर काय आहे तर तुम्ही तिथं इलिमिनेशन पद्धत वापरून सुद्धा तुम्ही राईट आन्सर काढू शकता. पहा, इन्सुलेशन विकनेस हे तर त्याचं कारण नाही आहे, लाइटनिंग स्ट्रोक तेही कारण नाही आहे त्याचं, कारण त्यासाठी सेपरेट अर्थ वायर असतो वरतं लावलेला जो फक्त ग्राउंड केलेला असतो, स्टार कनेक्शनशी जोडलेला नसतो, आणि फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन हे सुद्धा बरोबर नाही वाटत आहे आपल्याला त्याचा काही, आणि याचा सिस्टीम अर्थिंगचा काही रोलच नाही आहे. मग राहिलं कोणतं ऑप्शन, ऑप्शन नंबर सी, तर व्होल्टेज फ्लक्च्युएशन. ठीक आहे, कारण की हा स्टार पॉईंट जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा कुठं ना कुठं जर व्होल्टेजमध्ये फ्लक्च्युएशन आलं तर ते स्टेबल करण्याचं काम, म्हणजे आता त्याला डिटेलमध्ये स्टडी केला तर आपल्याला समजेल, पण आपण फक्त ओव्हरऑल डायरेक्ट इलिमिनेशन करून त्याचा आन्सर काढलेला आहे व्होल्टेज फ्लक्च्युएशन. याचं कारणाकडे जाऊ नये आपण, त्याचं कारण जर शोधलं तर आपल्याला मिळेल कसं काय तो व्होल्टेज फ्लक्च्युएशन, कारण की ते डिपेंड असते लोड इनबॅलन्स आणि बॅलन्स आणि इनबॅलन्स कंडिशनवर. देन पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, एक सेकंड. पहा, द फंक्शन ऑफ करंट रिव्हर्सर इन अर्थ टेस्टर. फंक्शन काय आहे अर्थ रिव्हर्सरचं करंट रिव्हर्सरचं इन अर्थ टेस्टर. अर्थ टेस्टर कशासाठी यूज केला जातो, अर्थ रेजिस्टन्स मोजण्यासाठी. तर अर्थ रेजिस्टन्स म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे ओहम मीटर, म्हणजे तुम्ही असं म्हटलं तरी चालेल मेगरचं आणि DC जनरेटरचं. तर त्याच्यामध्ये जो DC जनरेटर राहतो त्याच्यामध्ये DC सप्लाय तयार होतो, पण जेव्हा आपण अर्थ रेजिस्टन्स मोजतो तेव्हा जमिनीमध्ये आपल्याला AC सप्लाय पाठवायचा असतो, म्हणून मग त्या DC सप्लायचं ACमध्ये कन्वर्ट करण्यासाठी अर्थ टेस्टरमध्ये एक करंट रिव्हर्सल, म्हणजे करंटला चेंज करण्याचं रिव्हर्स करतो आहे, DCला AC करतो आहे, त्याला म्हणून रिव्हर्सर म्हटलं आपण. तर त्याचं तेच काम आहे करंट रिव्हर्सरचं की DCला ACमध्ये कन्वर्ट करणे. तर चेंज AC इंटू DC सप्लाय, चेंज AC इंटू DC सप्लाय जे बरोबर आहे. ब्रिंग द निडल टू स्टँड स्टील पोझिशन विदाउट द व्हायब्रेशन, म्हणजे ब्रिंग द निडलला स्टँड स्टील पोझिशनला आणणे विदाउट व्हायब्रेशन, ते त्याचं कारण नाही आहे. चेंज DC इंटू AC, इथे AC इंटू DC म्हटलेलं आहे, हे चुकीचं आहे. आपल्याला DC टू AC हे बरोबर आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि ऑप्शन नंबर सी राईट आहे, चेंज DC इंटू AC सप्लाय. आणि देन डी आहे प्रोव्हाइड कंट्रोलिंग टॉर्क, तर हे सुद्धा चुकीचं आहे. कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करणे हे त्याचं काम नाही आहे. करंट रिव्हर्सरचं काम आहे DC सप्लाय इंटू AC सप्लाय. ठीक आहे, पुढे फॉर प्लेट अर्थिंग द साईज ऑफ द प्लेट शुड नॉट बी लेस दॅन. प्लेटची साईज जी आहे ती 60 बाय 60 सेंटीमीटर असली पाहिजे, किंवा मग 600 बाय 600 mm. आता हे 60 बाय 60 सेंटीमीटर याला 10ने मल्टिप्लाय केलं तर ते MM होते, तर मग MM 600 बाय 600 mm. ठीक आहे, किंवा मग 60 बाय 60 सेंटीमीटर, याच्यापेक्षा कमी नसावी साईज, कारण जेवढी साईज मोठी असेल प्लेटची तेवढा त्याचा अर्थ रेजिस्टन्स हा कमी असेल. पुढे म्हटलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन, इन 4 पॉईंट अर्थ टेस्टर. पहा, तसं जर पाहिलं तर अर्थ टेस्टरला 3 वायर असतात. अर्थ टेस्टरला 3 टर्मिनल्स असतात. EPC हा जो E आहे हा तुम्हाला मेन अर्थला लावायचा असतो, आणि हे PC जे आहे हे 2 रॉड याच्यामध्ये जे टाकतो आपण त्याला कनेक्ट करायचे असते 15-15 मीटरवर, आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ रेजिस्टन्स मोजायचा असतो हँडल फिरवून. पण आता इथे हा जो अर्थ टेस्टर आहे हा 4 पॉईंट आहे. तर 4 पॉईंटला पॉईंट असतील समजा असे P1 C1, त्याच्यानंतर मग P2 C2, असे P1 C1 P2 C2 असे 4 पॉईंट अर्थ टेस्टरला 4 पॉईंट असतील. मग हे सेमच आहे, 2 रॉड जे आपण त्याच्यामध्ये टाकतो जमिनीमध्ये त्यासाठी P2 C2, आणि हे जे 2 आहे हे आपल्याला शॉर्ट करून अर्थला लावायचे असतात, शॉर्ट करून अर्थला. इथं काय केलं होतं 3 पॉईंटमध्ये डायरेक्ट अर्थ नाव देऊन दिलं होतं. इथं त्यांनी PC P1 आणि C1 असं दिलं होतं. PC म्हणजे P1 आणि C1, तर याला शॉर्ट करून आपल्याला
मेन इलेक्ट्रॉड जो अर्थ इलेक्ट्रॉड आहे त्याला लावायचं असते. तर आता इथे पहा काय म्हटलेलं आहे, इन 4 पॉईंट अर्थ टेस्टर P1 C1 P2 C2 द पॉईंट शॉर्टेड अँड कनेक्टेड टू फिक्स द अर्थ पॉईंट. म्हणजे कोणते या 4 पॉईंटपैकी कोणते पॉईंट हे शॉर्ट करतात आणि ते कनेक्टेड टू फिक्स अर्थ पॉईंट. फिक्स अर्थ पॉईंट म्हणजे आपल्या मेन अर्थ वायरला जोडल्या जाते किंवा अर्थला लावल्या जाते. तर कोणते 2 वायर्स, कोणते 2 टर्मिनल्स आहे, कोणते 2 पॉईंट्स आहे या 4 पॉईंटपैकी जे शॉर्ट करतात. तर तुम्हाला आताच सांगितलं मी P1 आणि C1. तर P1 आणि C1 म्हणजे ऑप्शन नंबर ए राईट आहे. पुढे 208 नंबरचा क्वेश्चन. इन अ प्रायमरी सेल द लोकल ॲक्शन कॅन बी रेक्टिफाईड बाय. लोकल ॲक्शन जी आहे ती रेक्टिफाईड म्हणजे त्याचा रेक्टिफाईड म्हणजे दुरुस्त, ठीक आहे, किंवा दूर कशामार्फत केली जाते. प्रायमरी सेलमध्ये स्थानिक क्रिया दुरुस्त केल्या जाऊ शकते, रिकामी जागाने दुरुस्त केल्या जाऊ शकते. चार्जिंग द सेलला चार्जिंग केल्याने. अमलगेमेटिंग द झिंक इलेक्ट्रॉड विथ द मर्क्युरी. हे माहितीच आहे आपल्याला की ज्याला आपण अमोल्जिंग म्हटलेलं आहे सोबतमध्ये, की अमोल्जिंगची क्रिया करावी म्हणजे झिंकवर पाऱ्याचा थर जोडला जातो म्हणजे लेप कोटिंग केलं जाते मर्क्युरीचं. पारा म्हणजे मर्क्युरी, तर त्याच क्रियेला अमलगेमेटिंग असं म्हणतात. तर हे त्याचं राईट आन्सर आहे. युजिंग अ सेल फॉर अ फ्यू मिनिट्स ऑनली, हे कारण नाही आहे. आणि मेकिंग अ ड्राय सेलसुद्धा नाही आहे. लोकल ॲक्शन, तुम्हाला सगळ्यात पहिले हा क्वेश्चन समजण्यासाठी लोकल ॲक्शन काय आहे ते समजणं गरजेचं आहे. आणि लोकल ॲक्शन जर माहीत असेल तरच हे काय आहे आणि हे कसं लोकल ॲक्शन कमी होते ते कळेल. तर ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी ते वाचावं. पोलरायझेशन इन द प्रायमरी सेल कॅन बी रिमूव्ड बाय. पोलरायझेशन सेलमध्ये 2 दोष आहे, एक आहे लोकल ॲक्शन आणि दुसरं आहे पोलरायझेशन. आता जे लोकल ॲक्शन आहे त्याच्यासाठी आपण जे अमोल्जिंगची क्रिया आहे ती वापरतो आहे, पण जी पोलरायझेशनची क्रिया आहे लोकल ॲक्शन थांबवण्यासाठी आपण अमोल्जिंग वापरतो आहे. आणि जी पोलरायझेशनची क्रिया आहे ती थांबवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये डिपोलरायझर टाकतो आहे. डिपोलरायझरचं मला वाटते मागं पण असाच क्वेश्चन केला आहे की डिपोलरायझर म्हणून आपण काय वापरतो. तर डिपोलरायझर म्हणून आपण मॅग्नीज डायऑक्साईड किंवा कॉपर सल्फेट या 2पैकी कोणत्याही एकाचा वापर करतो. तर आता इथे काय म्हटलेलं आहे, प्रायमरी सेल. तर पोलरायझेशन इज रिमूव्ड बाय. तर पोलरायझेशन जे आहे ते कशाद्वारे रिमूव्ह करतात. तर आता इथं ऑप्शन वाचू आपण. कोटिंग द इलेक्ट्रॉड ऑफ द सेल चुकीचं आहे. केमिकल ॲक्शन, डिस्चार्जिंग द सेल आणि डिपोजिंग द सेल. आता इथं काहीच असं दिलं नाही आहे की त्याच्यामध्ये मॅग्नीज डायऑक्साईड टाकतात किंवा मग कॉपर सल्फेट टाकतात, असं काही दिलं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडंसं आता डोकं लावा, या क्वेश्चनमध्ये ॲन्सर राईट कोणतं होऊ शकते. जेव्हा आपण त्याच्यामध्ये मॅग्नीज डायऑक्साईड किंवा कॉपर सल्फेट टाकतो, तेव्हा होणार काय आहे, शेवटी केमिकल ॲक्शनच होणार आहे. जो मुक्त झालेला हायड्रोजन आहे केमिकल ॲक्शनमध्ये, जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतो, तो त्या डिपोलरायझरमुळे अडून जातो मधातच, ठीक आहे. आणि जी आपली पोलरायझेशनची क्रिया आहे ती थांबते. त्याच्यामुळे याचा राईट आन्सर काय राहणार, केमिकल ॲक्शन, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन n सेल्स, म्हणजे n म्हणजे नंबर ऑफ सेल्स आहे, इच EMF E व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स R ओहम आर कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे प्रत्येकाचा जो EMF आहे तो E आहे प्रत्येक सेलचा, बरं. इच EMF E, काळजीपूर्वक क्वेश्चनकडे लक्ष ठेवा. अँड इंटरनल रेजिस्टन्स R ओहम आर कनेक्टेड इन सिरीज. एवढं वाचलं तर एवढ्यासाठी एक बेसिक डायग्राम बनवतो मी, म्हणजे तुम्हाला समजेल काय आहे. तर मी काही सेल दाखवतो आहे. समजा आता हे नंबर ऑफ सेल आहे, माहीत नाही किती आहे. तर हे किती सेल आहे, n सेल आहे. n म्हणजे एक्झॅक्ट किती आहे ते माहीत नाही, पण हे सेल आहे. प्रत्येकाचा EMF हा E आहे, सेम आहे. आणि प्रत्येकाला एक इंटरनल रेजिस्टन्स आहे ज्याला आपण स्मॉल r अक्षराने दाखवतो. देन पुढे म्हटलेलं आहे, द करंट I थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ R ओहम इज गिवन बाय द फॉर्म्युला. जो करंट वाहतो त्याचा फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे एक्सटर्नल रेजिस्टन्स थ्रू. तर याच्यावर तुम्हाला एक एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडावं लागेल, जो आपण इथं कनेक्ट केलेला आहे. हा आहे R आणि याच्यातून वाहणारा करंट आपल्याला काढायचा आहे. एकदम सिंपल गोष्ट आहे. पहा, करंट काढायचा आहे तर करंटचा फॉर्म्युला माहीत असतो आपल्याला ओम्स लॉनुसार V/R. पण आता इथे V कोणतं लागेल, तर टोटल व्होल्टेज. मग टोटल व्होल्टेज कसं निघणार, तर टोटल EMF. तर टोटल EMF कसं निघणार, एकाचा EMF, समजा याचा EMF जर 2 व्होल्ट असेल आणि असे जर 10 सेल असतील तर 20 व्होल्ट. तर म्हणून n गुणेला E जर आपण केलं म्हणजे एका सेलचा EMF गुणिले नंबर ऑफ सेल, तर आपल्याला मिळणार टोटल EMF. मग खाली काय पाहिजे आता आपल्याला, टोटल इंटरनल रेजिस्टन्स प्लस लोड रेजिस्टन्स.
मग आता टोटल इंटरनल रेजिस्टन्स कसा निघणार, एकाचा रेजिस्टन्स गुणेला असे किती सेल आहे, तर असे किती सेल आहे एन गुणेला आर एकाचा इंटरनल रेजिस्टन्स प्लस त्याच्यामध्ये लोड रेजिस्टन्स, बस बनला फॉर्म्युला हा. आय बरोबर एन ई अपॉन एन आर प्लस आर. हा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही पडली पाहिजे आपल्याला, डायरेक्ट नॅचरली आपण काढू शकलो पाहिजे. तर इथे जर पाहिलं आपण तर ऑप्शन नंबर सी राईट आहे. पहा एन इंटू ई अपॉन आर प्लस एन आर. तिथे आर पहिले लिहिलं, एन आर नंतर लिहिलं, काही फरक पडत नाही याचा. इकडे तिकडे 3 अधिक 4 करणं काय 4 अधिक 3 करणं काय सारखंच आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंडरी सेल कॅन प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर फॉर. सेकंडरी सेल जे आहे ते लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर प्रोड्यूस करतात फॉर किती टाईमसाठी आणि काय असते पहा. शॉर्ट टाईमसाठी पॉवर प्रोड्यूस करतात आणि अँड कॅन बी रिचार्ज. जे सेकंडरी सेल आहे ते कॅन बी रिचार्ज, तर अगदी बरोबर आहे, रिचार्ज करू शकतो आपण, पण पॉवर ही शॉर्ट टाईमसाठी प्रोव्हाइड करतात. की काय करतात ते पाहू आता आपण पुढे. देन नेक्स्ट ऑप्शन म्हणते लॉंग टाईमसाठी प्रोड्यूस करतात आणि कॅन बी रिचार्ज. तिसरं ऑप्शन म्हणते शॉर्ट टाईम कॅन नॉट बी रिचार्ज. पहिल्या फुरसतमध्ये हे ऑप्शन कटलं. कसं काय कटलं, तिथं म्हणते तो कॅन नॉट बी रिचार्ज. सेकंडरी सेल आहे तर ते रिचार्ज करता येतात कारण की ते रिचार्जेबल आहे, तिथं केमिकल ॲक्शन ही रिव्हर्सिबल होते. लॉंग टाईम अँड कॅन नॉट बी रिचार्ज हे सुद्धा कटलं. आता राहिले 2 ऑप्शन ए आणि बी. दोघांमध्येही रिचार्ज कॅन बी रिचार्ज म्हणजे इथं हा विषय संपला. मग राहिलं फक्त आता की जे सेकंडरी सेल आहे ते जे आपल्याला प्रोड्यूस अ लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर, तर ते पॉवर जे प्रोड्यूस करतात तर ते शॉर्ट टाईमसाठी प्रोड्यूस करतात की लार्ज टाईमसाठी लॉंग टाईमसाठी प्रोड्यूस करतात. तर त्याचा आन्सर राहणार मित्रांनो शॉर्ट टाईमसाठी. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटते की लॉंग टाईमसाठी बा बॅटरी आहे तर लॉंग वेळ चालतेच, एकदम काही शॉर्ट वेळ नाही, तर ते त्याचा आन्सर नाही आहे. तुम्ही बॅटरीचा विचार नका करू, तुम्ही इथे एका सेलचा विचार करा आणि एका सेलचा जर विचार केला तर नक्कीच त्याचा आन्सर आहे शॉर्ट टाईम पिरियड. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर ए राईट. आता इथे क्वेश्चन आहे 212 नंबरचा. गॅसिंग ऑकर इन द प्रोसेस ऑफ. गॅसिंग म्हणजे जे गॅसेस निघतात बॅटरीमधून ते केव्हा ऑकर्स होतात, म्हणजे बॅटरी तर चार्जिंग अँड ॲक्युम्युलेटर म्हणजे संच, म्हणजे बॅटरीच झाली सरळ तो बॅटरीचा संच म्हणजे सेलचा संच म्हणजे याला आपण बॅटरी म्हणतो. आणि इथे यांनी बॅटरीच्या जागेवर एक शब्द वापरलेला आहे ॲक्युम्युलेटर, मुद्दामून आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी. तर जे गॅसिंग आहे ते केव्हा पॉसिबल होते, तर चार्जिंगच्या वेळेस म्हणते आहे पहिलं ऑप्शन. दुसऱ्या वेळेस म्हणते आहे दुसरं ऑप्शन म्हणते आहे चार्जिंग अ ड्राय सेलला चार्जिंग करताना गॅसेस प्रोड्यूस होतात. डिस्चार्जिंग अँड ॲक्युम्युलेटर म्हणजे बॅटरीला डिस्चार्जिंग करताना गॅस प्रोड्यूस होतात. आणि त्याच्यानंतर ऑप्शन नंबर डी डिस्चार्जिंग अ ड्राय सेल. मित्रांनो महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, ठीक आहे, आणि कन्फ्युजिंग आहे आणि याचं उत्तरसुद्धा म्हणजे तुम्हाला सांगतो राईट काय राहणार. तर इथे जे दिलेलं आहे हा क्वेश्चन्स आणि इथे काही असं ए आणि बी किंवा मग ऑल ऑफ द अबव किंवा ऑल टू अबव असं काही बरोबर दिलेलं नाही आहे. इथे म्हटलेलं आहे की गॅसिंग जे आहे ते ऑकर्स इन कोणत्या प्रोसेसमध्ये ऑकर्स होते, तर त्याचं राईट आन्सर आहे गॅसिंग ऑकर इन बोथ केसेस, चार्जिंग आणि डिस्चार्जिंग. फक्त लक्षात ठेवा, बारकाईनं लिहून ठेवा, 100% बरोबर आहे. गॅसिंग हे दोन्हीही केसला तयार होते, म्हणजे चार्जिंगच्या वेळेस पण आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस पण, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस फरक एवढा आहे की फक्त चार्जिंगच्या वेळेस जास्त गॅसेस तयार होतात आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस थोडेसे निग्लिजिबल म्हणजे कमी गॅसेस तयार होतात, कारण की तिथे जे केमिकल रिॲक्शन जे आहे म्हणजे जे आपलं केमिकल रिॲक्शन आहे ते रिव्हर्स होत राहते. आता मग इथं उत्तर काय द्यायचं, दोन्ही वेळेस तयार होते, चार्जिंगच्या वेळेसही तयार होते आणि डिस्चार्जिंगच्या वेळेसही तयार होते. पण तुम्हाला सांगितलं मी की डिस्चार्जिंगच्या वेळेस कमी तयार होतात, चार्जिंगच्या वेळेस जास्त तयार होतात. मग अशासाठी आपण प्रायोरिटी देणार चार्जिंगला, जर तिथं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग असं ऑप्शन नसेल तर इथं राईट आन्सर राहणार मग ऑप्शन नंबर ए चार्जिंग अँड ॲक्युम्युलेटर, ठीक आहे, प्रायोरिटी पी. अदरवाईज हे सुद्धा बरोबर आहे. देन पुढे 213. द ॲम्पेअर अवर कॅपॅसिटी ऑफ अ बॅटरी डिपेंड्स ऑन. बॅटरीची ॲम्पेअर अवर कॅपॅसिटी ही कशावर डिपेंड असते. आपल्याला माहीत आहे की बॅटरीची जी कॅपॅसिटी आहे ती ॲम्पेअर अवरमध्ये मोजल्या जाते. तर ती डिपेंड आहे म्हणते पहिलं ऑप्शन द थिकनेस ऑफ प्लेटच्या जाडीवर. दुसरं ऑप्शन म्हणते डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स, 2 प्लेटमधलं डिस्टन्सवर. द नंबर ऑफ अँड एरिया ऑफ प्लेट्स म्हणजे नंबर ऑफ प्लेट्स आणि एरिया ऑफ प्लेट्स त्याच्यावर. आणि द स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रोलाइट. तर इथं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे आन्सर वाटेल की बस स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रोलाइट,
बरोबर, पण इथं स्ट्रेंथ नाही, त्याची स्पेसिफिक डेन्सिटी असते ती, तिथं हा तर लॉजिक लागतच नाही. ॲन्सर राहणार त्याचं ऑप्शन नंबर सी. तसंच कळते आपल्याला की जेवढ्या प्लेट्स जास्त असतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स तेवढे सेल जास्त, आणि जेवढे सेल जास्त असतील तेवढं त्याचं व्होल्टेज जास्त आणि देन करंट जास्त, म्हणजे त्याची ॲम्पियर अवर कॅपॅसिटी जास्त. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ऑर्डर टू कीप द टर्मिनल ऑफ अ लीड ॲसिड बॅटरी फ्री फ्रॉम करोजन इट इज ॲडवायजेबल. म्हणजे इन ऑर्डर टू कीप द टर्मिनल ऑफ लीड ॲसिड बॅटरी फ्री फ्रॉम करोजन, बॅटरीचे जे टर्मिनल्स आहेत त्यांना आपल्याला करोजन चढू द्यायचं नाही आहे, ते करोजनपासून आपल्याला फ्री ठेवायचे आहे. तर त्यासाठी काय करतात, जे विद्यार्थी जे स्टुडंट प्रॅक्टिकली काम करतात किंवा त्यांना माहीत असेल बेसिक गोष्ट की जेव्हा बॅटरीच्या टर्मिनल्सला बुरशीसारखा पदार्थ चढतो तर तो चढू नये म्हणून त्याच्या बॅटरीच्या टर्मिनल्स आपण जे पेट्रोलियम जेली पदार्थ आहे ते लावून ठेवतो. जसं की उदाहरणार्थ जे आहे आपलं व्हॅसलिन वगैरे आहे किंवा ग्रीस वगैरे आहे की असे पदार्थ आपण त्याच्यावर लावून ठेवतो, पेट्रोलियम पदार्थ. तर त्यासाठी काय, आता ऑप्शन्स पहा काय म्हणते, क्लीन द टर्मिनल्स फ्रिक्वेंटली, तर फ्री फ्रॉम करोजनपासून जर त्याला दूर ठेवायचं असेल तर क्लीन द टर्मिनल फ्रिक्वेंटली, म्हणजे टर्मिनल जे आहे ते फ्रिक्वेंटली क्लीन करत राहा. चला ठीक आहे, एक हे कारण असू शकते, पण आपण पुढचे ऑप्शन्स वाचू. चेंज द बॅटरी ॲट फ्रिक्वेंट इंटरवल, म्हणजे बॅटरीलाच बदलून टाका, तर हे राईटने राहणार, चुकीचं आहे. क्लीन द टर्मिनल्स अँड अप्लाय द पेट्रोलियम जेली, जे अगदी बरोबर आहे, ऑप्शन नंबर सी. आणि ऑप्शन नंबर डी म्हणते आहे वॉश द टर्मिनल विथ वॉटर फ्रिक्वेंटली, तर हे सुद्धा चुकीचं आहे. राईट आन्सर आहे इथे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, इन ऑर्डर टू इन्क्रीज द ॲम्पियर अवर रेटिंग ऑफ अ बॅटरी द सेल्स आर कनेक्टेड. पहा, बॅटरीची आपल्याला ॲम्पियर अवर कॅपॅसिटी वाढवण्यासाठी काय करावं लागेल असं यांनी विचारलेलं आहे. इन्क्रीज द ॲम्पियर अवर कॅपॅसिटी, तर सेलची जुळणी कशी करावी लागेल. आता इथं ऑप्शन आहे सिरीज पॅरलल आणि स्टार. तर लक्ष ठेवा, आपण सेलची जोडणी सिरीजमध्ये करतो त्याने काय होते, व्होल्टेज वाढते, आणि जेव्हा आपण पॅरललमध्ये करतो तेव्हा त्याने करंट वाढते. आणि आता आपल्याला वाढवायची आहे ॲम्पियर अवर कॅपॅसिटी, म्हणजे ॲम्पियर म्हणजे करंट. तर अशा केसमध्ये आपल्याला सेल जे आहे ते पॅरललमध्ये जोडावं लागेल. तर राईट आन्सर राहणार त्याचं ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नॉमिनल EMF ऑफ निकेल कॅडमियम सेल इज. निकेल कॅडमियम सेलचं EMF किती असते. आता जर आपण सोबतमध्ये पाहिलं तर निकेल कॅडमियम सेलचं EMF आपल्याला दिलेलं आहे 1.4 व्होल्ट. आता 1.4 व्होल्ट, पण इथे ऑप्शनमध्ये आपल्याला 1.4 दिसत नाही आहे, 1.25 आहे, 1.5 आहे, 1 आहे आणि 2 आहे. याच्यापेक्षा जास्त तर पॉसिबलच नाही आहे, म्हणजे 1.5 चुकलं, 1 पण चुकलं आणि 2 पण चुकलं, तर राईट आन्सर राहणार मग इथे आपल्या आणि तसंही आपण याला गुगल वगैरे केलं तर आपल्याला याचं आन्सर 1.2 दिसते, तर 1.25. देन पुढे जाऊ आपण. द कलर ऑफ निगेटिव्ह प्लेट ऑफ लीड ॲसिड बॅटरी इज. म्हणजे कलर ऑफ निगेटिव्ह प्लेट्स ऑफ लीड ॲसिड बॅटरी. तर लीड ॲसिड बॅटरीमध्ये निगेटिव्ह प्लेटचा कलर कोणता असतो. तर माहिती आहे आपल्याला, निगेटिव्ह प्लेटचा कलर हा ग्रे असतो आणि पॉझिटिव्ह प्लेटचा कलर हा डार्क ब्राऊन म्हणजेच चॉकलेट कलर असतो. पुढे म्हटलेलं आहे, द मटेरियल ऑफ द निगेटिव्ह प्लेट्स ऑफ द लीड ॲसिड बॅटरी इज. द निगेटिव्ह प्लेट्स ऑफ द लीड ॲसिड बॅटरी, निगेटिव्ह प्लेटसाठी कोणतं मटेरियल यूज करतात. तर लीड सल्फेट, कार्बन रॉड, निकेल क्रोमियम आणि प्युअर लीड. द मटेरियल ऑफ द निगेटिव्ह प्लेट ऑफ द लीड ॲसिड बॅटरी, तर त्याचा आन्सर राहणार सिम्पल प्युअर लीड. पीबी जे राहतात निगेटिव्ह प्लेट, PbO2 राहतात पॉझिटिव्ह प्लेट. तर राईट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर डी. देन पुढे, बॅटरी इलेक्ट्रोलाइट कन्सिस्ट ऑफ ॲप्रॉक्सिमेटली बाय व्हॅल्यूम. बॅटरी इलेक्ट्रोलाइट कन्सिस्ट ऑफ ॲप्रॉक्सिमेटली बाय व्हॅल्यूम, म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट राहते त्याचे रेशो काय राहते, त्याचं व्हॅल्यूम काय असते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे 3 भाग पाणी आणि 1 भाग ॲसिड. 3 भाग जे आहे ते पाणी राहते, म्हणजे आपलं H2O, आणि एक भाग जे आहे ते H2SO4 राहते. पण आता इथे जर आपण ऑप्शन पाहिले तर 35% सल्फ्युरिक ॲसिड आणि 65% जे आहे ते वॉटर असं म्हटलेलं आहे, किंवा मग 65% सल्फ्युरिक ॲसिड 35% वॉटर. तर आपण तुम्हाला माहीत असेल रेशो लिहिलेला आहे की याचा जो रेशो आहे 38% ॲसिड आणि 62% वॉटर, हा याचा रेशो आहे. ओके, 68 आणि 38% ॲसिड आणि 62% ॲसिड. पण आता इथे ऑप्शनमध्ये ते नाही आहे, इथे ऑप्शनमध्ये आहे 35%. तर चालते 38 आणि 35, काही फरक नाही आहे जास्त. तर 35% सल्फ्युरिक ॲसिड आणि 65% वॉटर. पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे.
वाय आर वेंट्स होल प्रोव्हाइडेड इन वेट सेल. वेट सेल म्हणजे जस्ट वेट सेल म्हणजे ज्याच्यामध्ये लिक्विड आहे, म्हणजे जसं एक ड्राय सेल असतो एक वेट सेल असतो. तर वेट सेलचं उदाहरण म्हणता येईल आपल्याला लीड ॲसिड बॅटरी. तर ही एक लीड ॲसिड बॅटरी आहे आणि त्या लीड ॲसिड बॅटरीला जे वेंट देतात वरतं कॅप असतात, तर ते कशासाठी प्रोव्हाइड करतात. तर आपल्याला माहीत आहे जे गॅसेस तयार होतात त्या गॅसेसला रिलीज होण्यासाठी. तर ऑप्शन आहे इथं टू लेट द गॅसेस इस्कॅप ड्युरिंग द चार्जिंग, म्हणजे चार्जिंगच्या वेळेस गॅसेसला इस्कॅप होण्यासाठी, निघून जाण्यासाठी. टू लेट द गॅसेस इस्कॅप ड्युरिंग डिस्चार्जिंग, म्हणजे डिस्चार्जिंगच्या वेळेस गॅसेस निघण्यासाठी म्हणते आहे बी ऑप्शन. आणि ए ऑप्शन म्हणते आहे चार्जिंगच्या वेळेस गॅसेस निघण्यासाठी. आठवत असेल मी तुम्हाला काही क्वेश्चन्स अगोदरच तुम्हाला सांगितलं की जे गॅसेस आहे ते पॉझिटिव्ह आणि चार्जिंग आणि डिस्चार्जिंग दोन्हीही वेळेस तयार होतात. ठीक आहे, दोन्हीही वेळेस तयार होतात, चार्जिंगच्या वेळेस पण आणि डिस्चार्जिंग वेळेस. फक्त एवढं आहे की चार्जिंगच्या वेळेस जास्त गॅसेस तयार होतात आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस कमी गॅसेस तयार होतात. ठीक आहे, तर इथे सी नंबरचं ऑप्शन म्हणते आहे टू लेट द गॅसेस इस्केप ड्युरिंग चार्जिंग आणि डिस्चार्जिंग. तर ऑप्शन नंबर सी राईट राहणार. लक्ष ठेवा, एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. आणि डी नंबर म्हणते आहे टू पोर इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये पोर करताना टाकताना, तर ते सुद्धा चुकीचं आहे. देन पुढे पहा. आता एक क्वेश्चन इथे मी असा टाकलेला आहे, हा 220. आता 220 नंतर मी इथे क्वेश्चन घेतलेला आहे 162 मुद्दामून. हा 162 क्वेश्चन आहे आपला मागच्या लेक्चरचा. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हा क्वेश्चन पाहिला होता की विच गॅस इज प्रोड्यूस्ड ड्युरिंग अ चार्जिंग ऑफ लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड बॅटरी चार्जिंग करताना कोणता गॅस तयार होतो, त्याचा आन्सर लिहिलेला आहे आपण हायड्रोजन. बरोबर, जे बरोबरही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट सांगतो आहे की लीड ॲसिड बॅटरीमध्ये जेव्हा आपण, म्हणजे हा कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा राहून गेला आहे तेवढा, त्याच्यामुळे मला आठवला तर मी आता इथे सांगत आहे की जेव्हा आपण बॅटरीला चार्ज करतो बरोबर किंवा मग डिस्चार्ज करतो तेव्हा दोन्ही वेळेस गॅसेस तयार होतात, पण चार्जिंगच्या वेळेस जे गॅसेस तयार होतात ते जास्त असतात, डिस्चार्जिंगच्या वेळेस कमी असतात. हे मी आता तुम्हाला 3 वेळेस सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट अजून महत्त्वाची की जे गॅसेस तयार होतात त्याच्यामध्ये दोन्ही टाईपचे गॅसेस तयार होतात, हायड्रोजनसुद्धा आणि ऑक्सिजनसुद्धा. कारण की जेव्हा त्या पाण्याचं विघटन होते H2Oचं तेव्हा हायड्रोजनही वेगळा होतो आणि गॅसेसही वेगळा होतो, त्याच्यामुळे दोन्ही गॅसेस तयार होतात. मग आता ऑप्शनमध्ये जर इथं पाहिलं आपण तर हायड्रोजनसुद्धा आहे आणि ऑक्सिजनसुद्धा आहे. पण अशा वेळेस आयोगानं प्रायोरिटी जर असं ए आणि बी किंवा हायड्रोजन प्लस ऑक्सिजन असं जर नसेल दिलं तर ॲन्सर दिलेलं आहे हायड्रोजन, जे बरोबरही आहे. मे बी त्याच्या प्रमाणानुसार असेल जास्त, म्हणजे हायड्रोजनचं प्रमाण जास्त असेल म्हणून. तर त्याच्यामध्ये तर मी आता R&D नाही केली. पण तुम्हाला एक डाऊट जर भविष्यात येईल किंवा मग कोणाला माहीत असेल बा, तर म्हणून त्याच्यासाठी मी हा क्वेश्चन क्लिअर केला की हायड्रोजनची निर्मिती होते आणि ऑक्सिजनची सुद्धा निर्मिती होते. पण असं जर ऑप्शन असले तर आपल्याला ॲन्सर राईट मार्क करायचा आहे हायड्रोजन, आणि जर बोथ असेल तर मग बोथ. नेक्स्ट क्वेश्चन म्हणते आहे इफ द इलेक्ट्रोलाइट लेवल इज लो इन लीड ॲसिड बॅटरी द बॅटरी शुड बी टॉपअप विथ, म्हणजे बॅटरीच्या इलेक्ट्रोलाइटची जी लेवल आहे ती कमी झाली असेल तर ती टॉपअप म्हणजे ती भरून कशाने काढली पाहिजे. तर आपल्याला माहीत आहे की जर इलेक्ट्रोलाइटची लेवल कमी झाली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टिल वॉटर टाकावं लागते. तर इथं म्हटलेलं आहे डायल्युटेड ॲसिड, चुकीचं आहे. क्लीन डिस्टिल वॉटर, जे बरोबर आहे. सल्फ्युरिक ॲसिड टाकलं पाहिजे अँड हॅव्हिंग अ रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ 1.28, हे एकदम काही लॉजिकल नाही लागत या ऑप्शनचं. आणि डी अँड इलेक्ट्रोलाइट सिमिलर टू दॅट यूज इन द बॅटरी, जे बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट यूज केलं तेच सिमिलर त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. तर हे त्याचं कारण नाही आहे, हे तुम्ही टाकू शकता. पण एक लेवल जेव्हा आपल्याला मेंटेन करायचे तर सिम्पली त्याच्यामध्ये आपल्याला जे वॉटर आहे ज्याला आपण डिस्टिल वॉटर म्हणतो क्लीन, ते आपल्याला टाकायचं आहे. तर ऑप्शन नंबर बीच राईट आहे इथे. पुढचा क्वेश्चन आहे द ॲबिलिटी ऑफ अ बॅटरी टू सप्लाय अ करंट सिमिलर टू दॅट रिक्वायर्ड बाय द स्टार्टर मोटर इज टेस्टेड बाय. म्हणजे क्वेश्चनचं म्हणणं असं आहे की ॲबिलिटी ऑफ बॅटरीची क्षमता कशासाठी सप्लाय अ करंट सिमिलर टू, सप्लाय करण्याची सिमिलर टू कोणता करंट, रिक्वायर्ड बाय स्टार्टर मोटर म्हणजे जो मोटर असेल आपली, जसं आता सपोज समजा आपली एखादी DC मोटर आहे आणि त्या DC मोटरचा जो स्टार्टिंग करंट असेल, स्टार्टर करंट म्हणजे स्टार्टिंग करंट, तर जो काही स्टार्टिंग करंट असतो तो जास्त असतो. ठीक आहे, आता त्याला आपल्याला कमी करायचं असते, हे तर बरोबर आहे. पण जो काही स्टार्टिंग करंट असेल तो जर आपल्याला बॅटरी थ्रू प्रोव्हाइड करायचा असेल तर बॅटरीचा डिस्चार्जिंग रेट जास्त असला पाहिजे. डिस्चार्जिंग रेट जो आहे तो जास्त असला पाहिजे. आणि बॅटरीचा जर हाय डिस्चार्जिंग रेट आपल्याला चेक करायचा असेल त्यासाठी हाय रेट डिस्चार्ज टेस्टर येतो, ज्याचा वापर करून आपण त्याची डिस्चार्जिंग कॅपॅसिटी टेस्ट करू शकतो. तर हाय रेट डिस्चार्ज टेस्टर हे त्याचं राईट ॲन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्युरिंग डिस्चार्ज ऑफ बॅटरी द ॲक्टिव्ह मटेरियल इन बोथ द प्लेट्स इज चेंज टू. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे ड्युरिंग डिस्चार्ज, जेव्हा बॅटरी डिस्चार्ज होत असते तेव्हा जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट राहते,
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट ह्या दोन्हीही PbSO4च्या बनतात. PbSO4 जेव्हा बॅटरी डिस्चार्जिंग असते, डिस्चार्जिंग होत असते, ड्युरिंग डिस्चार्जिंग, चार्जिंग नाही, ड्युरिंग डिस्चार्जिंग, डिस्चार्जिंगला दोन्ही प्लेट जे आहे ते सारख्या बनतात. स्पॉन्जी लीड, लीड ऑक्साईड, लीड सल्फेट आणि लीड कार्बाईड. तर लीड Pb म्हणजे लीड आणि सल्फेट म्हणजे SO4. तर राईट आन्सर राहणार आपलं सी नंबर, लीड सल्फेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नेम ऑफ द इलेक्ट्रोलाइट यूज इन द फॉर्म ऑफ द मॉइस्ट पेस्ट इन ड्राय सेल इज कॉल्ड. जे ड्राय सेल राहतात त्याच्यामध्ये जे आपण इलेक्ट्रोलाइट यूज करतो, मॉइस्ट म्हणजे वेट, ठीक आहे, म्हणजे थोडंसं ओलं, पण कशा स्वरूपात, पेस्ट स्वरूपात. तर जे पेस्ट स्वरूपात आपण इलेक्ट्रोलाइट यूज करतो आहे ड्राय सेलमध्ये ते कोणतं आहे. तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे म्हणजे KOH आहे, डायल्युटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे, चुकीचं आहे. ना पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे ड्राय सेलमध्ये, ना डायल्युटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे. अमोनियम क्लोराईड आणि अल्कलाईन सोल्युशन. तर अल्कलाईन सोल्युशनसुद्धा नाही आहे. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, अमोनियम क्लोराईड. तुम्हाला माहीत आहे आपण त्याच्यामध्ये शिकलो आहे की 10-10-2:1 या रेशोमध्ये आपण तिथं यूज करतो. 10-10-2:1 MCAC असा तुम्हाला एक शॉर्टकट कोड सांगितला होता, 10-10-2:1. ठीक आहे, हा लक्षात ठेवायला, 10-10-2:1. याच्यामध्ये काय आहे, मॅग्नीज डायऑक्साईड, कार्बन, अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड. ठीक आहे, MCZTAC. तर अमोनियम क्लोराईड आणि ठीक आहे, अमोनियम क्लोराईड आणि झिंक आहे, असं आहे ते. तर इथे जे आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शनमध्ये आपल्याला एकच दिसते आहे, अमोनियम क्लोराईड. त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार आपल्याकडे ऑप्शन MCZC आहे ते, झिंक क्लोराईड. त्याच्यामुळे इथे आन्सर आहे अमोनियम क्लोराईड. ठीक आहे, नवसागराचा द्राव. देन पुढे जो आपण, द टर्मिनल व्होल्टेज ऑफ सेल डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ लोड करंट अँड, म्हणजे जो सेलचा टर्मिनल व्होल्टेज राहते ते कशावर डिपेंड राहते. तर एक त्यांनी इथंच दिलेलं आहे की सेलचं जे टर्मिनल व्होल्टेज आहे ते डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ लोड करंटवर अवलंबून असते, लोड करंटवर अवलंबून असते, आणि एक सेलचा इंटरनल रेजिस्टन्स त्याच्यावर अवलंबून असतो. तर कारण की पहा, लोड करंट जर जास्त असेल तर सेलच्या आतमध्ये जो इंटरनल रेजिस्टन्समुळे होणारा व्होल्टेज ड्रॉप आहे तो सुद्धा जास्त असेल. मग करंटही मॅटर करते आणि सेलचा इंटरनल रेजिस्टन्ससुद्धा मॅटर करते, तरच ते टर्मिनल व्होल्टेज जे आहे ते डिपेंड असते या दोघांवर. तर इथे पहिलंच ऑप्शन राईट राहणार आपलं, अँड इंटरनल रेजिस्टन्स. बाकी इलेक्ट्रोलाइट सोल्युशन नाही आहे, म्हणजे ते आहे तर ते इनडायरेक्टली आहे. म्हणजे आता पहा, इलेक्ट्रोलाइट जेवढं जास्त, कोणाच्या डोक्यात असं येईल की बा इलेक्ट्रोलाइट जेवढं जास्त तेवढं व्होल्टेज जास्त, तर ते कारण नाही आहे. ते कारण, ते लेवल तर जास्त पाहिजेच आपल्याला अबोव प्लेटच्या, पण प्लेटची संख्या जास्त तर व्होल्टेज जास्त, तर ते बरोबर नाही होणार. ॲम्पियर ऑवर एफिशियन्सी ते सुद्धा बरोबर नाही होणार, आणि वॅट ऑवर एफिशियन्सी ते सुद्धा बरोबर नाही होणार. ऑप्शन नंबर ए राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो आपल्यासमोर, इलेक्ट्रोड प्लेटिंग टेक प्लेस ऑन. इलेक्ट्रोड प्लेटिंग हे कोणत्या याच्यावर होते, कॅथोडवर होते की ॲनोडवर होते. तर द कॅथोड ऑनली, द ॲनोड ऑनली, बोथ ॲनोड अँड कॅथोड, आणि आयदर ॲनोड ऑर कॅथोड. जबरदस्त क्वेश्चन्स आहेत. ओके, ज्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रोड प्लेटिंग माहीत आहे त्याला याचं राईट आन्सर माहीत आहे, पण ज्याला इलेक्ट्रोड प्लेटिंग माहीत नाही आहे त्याला याचा आन्सर येणार नाही. पण याचं राईट आन्सर आहे कॅथोड ऑनली. जेव्हा आपल्याला इलेक्ट्रोड प्लेटिंग करायचं आहे, इन शॉर्ट इलेक्ट्रोड प्लेटिंग म्हणजे काय, तर एखाद्या धातूवर दुसऱ्या धातूचा मुलामा देणे. जसं आता इथं पहा, मी एक डायग्राम थ्रू तुम्हाला शो करतो. हा एक ॲनोड आहे आणि हा एक कॅथोड आहे. तर हा आहे आपला ऑब्जेक्ट. समजा एखादा मेटलचा, आयरनचा पीस आहे ज्याच्यावर मला चांदीचा मुलामा द्यायचा आहे, तर मी इथे ॲनोड जो आहे तो सिल्वरचा वापरेल, चांदीचा रॉड वापरेल, आणि चांदी मिक्स करूनच इथं इलेक्ट्रोलाइट वापरेल. ओके, आणि मग काय होईल, जेव्हा आपण याला DC सप्लाय देऊ तेव्हा याच्यातलं जे चांदी असते या इलेक्ट्रोलाइटमधलं हे कॅथोडवर जाऊन जमा होते आणि याच्यावर मुलामा दिला जातो. सोबत हे जे सिल्वर आहे हे याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइटमध्ये विरघळत पण असते, आणि याच्यातलं जे इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे जे सिल्वर आहे या इलेक्ट्रोलाइटमधलं ते त्याच्यामध्ये जमासुद्धा होते त्या ऑब्जेक्टवर. तर हे जे इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस होते ज्याच्यावर आपल्याला मुलामा द्यायचा आहे तो कॅथोड असतो, आणि कॅथोडवर नेहमी इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस होते. तर म्हणून इथं इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्स प्लेस ऑन कॅथोड टर्मिनल. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे समजा एक. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्टोरेज बॅटरी जनरली यूज इन इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये जी स्टोरेज बॅटरी यूज करतो आपण ती कोणत्या प्रकारची असते. निकेल कॅडमियम बॅटरी, झिंक कार्बन बॅटरी, लीड ॲसिड बॅटरी, नन ऑफ दिस. तर ऑप्शन नंबर सी सिम्पली राईट आहे. आपल्याला माहीत आहे की लीड ॲसिड बॅटरीचा यूज जो आहे तो सबस्टेशनला केला जातो. क्वेश्चन्स वाचा, ॲन्सर पहा. एक सेकंड.
क्वेश्चन म्हणतोय आपल्याला द इफेक्ट ऑफ स्मोक ॲसिड अँड अल्कली इज निग्लिजिबल ऑन, म्हणजे स्मोकचा, ओके, धुराचा, ॲसिडचा आणि आम्लयुक्त पदार्थाचा, अल्कलीचा परिणाम कोणावर निग्लिजिबल होतो, म्हणजे होतो पण फार कमी होतो. कोणत्या? तर TRS वायरवर, VIR वायरवर, फ्लेक्झिबल वायरवर आणि लीड शीथेड वायरवर. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, लीड शीथेड वायर. कारण की या वायरवर जे इन्सुलेशन राहते त्याच्यावर लीडचं कवरिंग राहते, लीड म्हणजे PV शिशे, त्याचं कवरिंग राहते आणि देन त्याच्यावरतं मग सर्विंग राहते. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, कारण की तो केबल त्या कंडिशनसाठी बेस्ट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आपला 2 to 9. टू एस्टिमेट द मटेरियल अँड केबल्स द डायग्राम विच इज व्हेरी युजफुल टू, म्हणजे आपल्याला जर वायरिंग करायचं असेल आणि त्याचा आपल्याला आता इस्टिमेट करायचं असते की किती मटेरियल लागणार आहे आणि किती खर्च लागणार आहे त्याच्यासाठी, आणि केबल समजा केबलसाठी तर केबल किती लागणार आहे आणि त्या केबलचा खर्च किती येईल, तर याच्यासाठी आपल्याला कोणती डायग्राम योग्य राहते? तर लेईंग डायग्राम अँड वायरिंग डायग्राम, त्यानंतर इन्स्टॉलेशन प्लॅन अँड सर्किट डायग्राम, सर्किट डायग्राम अँड इन्स्टॉलेशन प्लॅन, वायरिंग डायग्राम अँड सर्किट डायग्राम. तर असे जे 4 ऑप्शन्स आहे. थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप करा, उत्तराला आयडेंटिफाय करा, पहा. जर आपल्याला इस्टिमेट काढायचं असेल, कोणाचं इस्टिमेट काढायचं असेल? मटेरियलचं आणि केबलचं, मटेरियलचं आणि केबलचं. तर केबलचं जर मटेरियल लागत असेल तर आपल्याला वायरिंग डायग्राम पाहिजे, म्हणजे हे वायरिंग डायग्राम पाहिजे. देन दुसरं, मटेरियलचं जर आपल्याला इस्टिमेट काढायचं असेल, किती होल्डर्स, किती स्विचेस, किती सॉकेट्स, किती बोर्ड्स, त्याचा साईज, तर याच्यासाठी आपल्याला इन्स्टॉलेशन डायग्रामची गरज असते. ठीक आहे, म्हणजे कोणती गोष्ट कुठं बसते, म्हणजे लेईंग डायग्राम, बरोबर आहे. लेईंग डायग्राम म्हणजे तोच लेआउट डायग्राम म्हणतो आपण त्याला, जिथं कुठं काय काय बसणार आहे आणि किती बसणार आहे. तर त्याच्यामुळे त्याला इन्स्टॉलेशन नाही, इन्स्टॉलेशनमध्येही दिसते ते तुम्हाला, पण इथे आता या इन्स्टॉलेशनसोबत जर आपण पाहिलं तर इथे सर्किट डायग्राम आहे. हेच ऑप्शन उलटं करून आहे, इन्स्टॉलेशन तिकडे, सर्किट डायग्राम इकडे, आणि देन वायरिंग डायग्राम आणि सर्किट डायग्राम, तर हे बरोबर नाही आहे. राईट आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर ए. लेआउट डायग्राम असतो एक तो, आणि एक वायरिंग डायग्राम, याच्यावरून तुम्हाला कळेल. कारण की लेआउट डायग्राममध्ये आपण दाखवतो पॉईंट्स, स्विचेस, होल्डर, सॉकेट कुठे आहे तर लागलेले. देन आजचा लास्ट क्वेश्चन पाहू आपण. दिस डायग्राम इज नॉट पॉसिबल टू बी ड्रॉन फॉर द एंटायर वायरिंग इन्स्टॉलेशन. ही कोणती डायग्राम आहे? दिस डायग्राम म्हणजे जे ऑप्शन दिलेलं आहे त्यापैकी अशी कोणती डायग्राम आहे जी पूर्ण इन्स्टॉलेशनची पॉसिबल नाही आहे काढणं, पूर्ण इन्स्टॉलेशनमध्ये ड्रॉ करणं पॉसिबल नाही आहे. बट इट इज अ ड्रॉ टू गेट द अप्रुव्हल ऑफ द कस्टमर टू हॅव ओव्हरव्ह्यू, म्हणजे कस्टमरकडून अप्रुव्हल मिळवण्यासाठी एक ओव्हरव्ह्यू कसं राहणार, तर त्यासाठी कोणती डायग्रामचा उपयोग केला जातो, आणि ते पॉसिबलही नाही आहे पूर्ण एवढी मोठी डायग्राम काढणं. तर लेआउट डायग्राम पॉसिबल आहे काढणं, ठीक आहे, कारण ते सिंगल लाईन डायग्राम काढलं जाते तर ते पॉसिबल आहे. इन्स्टॉलेशन प्लॅन तो पॉसिबल नाही आहे, कारण इन्स्टॉलेशन प्लॅनमध्ये सपोज आता तुम्ही सरफेस कॉन्ड्युल्ड वायरिंग आहे, तर सरफेस कॉन्ड्युल्ड वायरिंग त्याला तुम्ही दाखवू नाही शकत भिंतीवर काढून चित्रासारखं, याचं चित्र बनते एक इन्स्टॉलेशन प्लॅनचं. तर ते चित्र काढून तुम्ही पूर्ण घरभर किंवा पूर्ण याच्यामध्ये काढून दाखवू शकत नाही. दाखवून देऊ शकता तुम्ही त्याला लेआउट काढू शकता, एक तर भिंतीवर, वॉलवर या पेपरवर. आणि देन आहे सर्किट डायग्राम. तर सर्किट डायग्राम जे आहे तर त्यानं त्या कस्टमरला काही लक्ष देणार नाही, त्यांना काही अप्रुव्हल भेटणार नाही. आणि देन आहे वायरिंग डायग्राम, तर वायरिंग तर त्या व्यक्तीला काही समजणार नाही, त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे इन्स्टॉलेशन प्लॅन. ठीक आहे, तर हे जे आहे हे होते आपले टोटल 40 क्वेश्चन्स. 191 ते आपण 230 पर्यंत पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. सो थँक्यू, बाय बाय.